नमस्कार. एक होते गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सैनिक समाज पार्टीतर्फे त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे असे एक धुरंधर नेते होते की त्यांनी इमर्जन्सीच्या काळामध्ये 18 महिन्याचा तुरुंगवास भोगून महाराष्ट्रामध्ये भाजपाचे बीजे रोवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपचा सहभाग असलेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि नंतर ते आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली होती. गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे होते, परंतु मराठवाड्याचा विकास करण्यात त्यांचा फार महत्त्वाचा सहभाग होता. ते संघर्ष योद्धा म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांनी या मराठवाड्यातील तरुणांना सैन्यात भरती करण्यासाठी, पोलिसात भरती करण्यासाठी फार प्रेरणा दिली होती, उत्स्फूर्त केलं होतं. त्यासाठी त्यांनी जे मराठवाड्यातील विशेष करून वंजारी समाजातील तरुणांनी PSI होण्याचा उच्चांक केला होता. गोपीनाथ मुंडे हे मुळात ऊसतोड मजुराचे चिरंजीव असल्याने त्यांनी ही अनेक वेळा निश्चय केला होता की ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता काढणार म्हणजे काढणार. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि मराठवाड्याचा, महाराष्ट्रातील जनतेचा विकास केला. गोपीनाथ मुंडे हे भगवान बाबा आणि वामनभाऊ गडाचे भक्त होते. तसेच ते संघर्ष योद्धा होते. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने गोपीनाथ मुंडे यांना आदर्श मानून आपल्या कार्यात त्यांच्या कार्याचा सहभाग घेण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सैनिक समाज पार्टीतर्फे गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.